Hello, friends. In the last lecture, we have discussed about the poetess Sarojini Naidu and icebreakers. In today's lecture, we are going to learn the poem Indian Weavers. Let's talk about the poem. Indian Weavers was published in The Golden Threshold 1905. ही जी कविता आहे इंडियन विवर्स ही द गोल्डन थ्रेशोल्ड या काव्यसंग्रहात 1905 मध्ये प्रकाशित करण्यात आलेली होती. दिस इज अ मेटॅफोरिकल पोयम. ही मेटॅफोरिकल अशा प्रकारची रूपकात्मक अशी कविता आहे. इट हॅज 3 quatrains having 4 lines each. There are 3 stanzas of the poem. कवितेचे 3 कडवे आहेत, म्हणजे 3 quatrains आहेत. 4 ओळीचे 3 कडवे या कवितेमध्ये आहेत. The poet talks about 3 types of dresses that Indian weavers weave at 3 particular time of the day. कवितेमध्ये कवयित्री सरोजिनी नायडू यांनी 3 प्रकारच्या ड्रेसेसचं वर्णन केलेलं आहे की जे इंडियन विवर्स भारतीय विणकर दिवसाच्या वेगळ्या वेगळ्या वेळेमध्ये विणत आहेत. In each stanza, question is asked in the first 2 lines and it is answered the next 2 lines. Each stanza begins with a question. It means first 2 lines. In first 2 lines, poetess Sarojini Naidu has asked a question to the weaver, and in the next 2 lines, weavers give answer to her questions. म्हणजे पहिल्या 2 ओळीमध्ये कवयित्री विणकरांना प्रश्न करतात, तर नंतरच्या 2 ओळीमध्ये विणकर त्यांच्या प्रश्नाला उत्तर देतात. इट इज अन इंडियन सीन. हे एक भारतीय विणकरांचं दृश्य आहे, त्यांच्याबद्दलची माहिती आहे. द वीवर्स, particularly in the rural side, weave cloth on handlooms in different colored patterns. या कवितेमध्ये जी विणकर आहेत ते खास करून रुरल साईडमधले आहेत, ग्रामीण भागातले आहेत, की जे वेगवेगळ्या रंगातील वस्त्र ते हातमागावरती हँडलूमवरती विणत आहेत. In the 3 stanzas, Sarojini Naidu has given a symbolic representation of man's journey from birth to death. या कवितेमध्ये प्रतिकात्मक पद्धतीने सरोजिनी नायडू यांनी वर्णन केलेलं आहे. म्हणजे मानवी जीवनाचा प्रवास जो आहे जन्मापासूनचा मृत्यूपर्यंतचा, या मानवी जीवनाच्या प्रवासाचं वर्णन त्यांनी प्रतिकात्मक पद्धतीने कवितेमध्ये 3 स्टांझामध्ये मांडलेलं आहे, वर्णन केलेलं आहे. म्हणजे दिवसाचे जसे 3 टप्पे आहेत त्या 3 टप्प्यांचं वर्णन मानवी जीवनातील 3 टप्प्यांशी त्यांनी केलेलं आहे. जसं की चाइल्डहुड आहे, बर्थ. पहिल्या स्टांझामध्ये कवयित्रीने बर्थचं वर्णन केलेलं आहे, पहिला टप्पा मानवी जीवनातला. त्याची तुलना कवयित्रीने अर्ली मॉर्निंगशी केलेली आहे, ब्रेक ऑफ डेशी केलेली आहे, सूर्योदयाशी केलेली आहे. सेकंड स्टांझामध्ये कवयित्री ज्या आहेत त्या मानवी जीवनातील जी सेकंड स्टेज आहे युथ, म्हणजेच ॲडल्टहुड, यंग स्टेज, याची तुलना त्यांनी फॉल ऑफ नाईट अशी केलेली आहे, म्हणजे सायंकाळशी केलेली आहे. तर लास्ट स्टांझामध्ये जे मानवी जीवनातील शेवटचा टप्पा आहे वृद्धावस्था, ओल्ड एज, डेथ, याची तुलना त्यांनी कवितेमध्ये लास्ट स्टांझात मून लाईट असं केलेली आहे. म्हणजे
या कवितेमध्ये कवयित्रीने सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन केलेलं आहे. इन इंडियन मायथॉलॉजी द सिम्बॉल ऑफ ब्रह्मा विष्णू अँड महेश. त्याच प्रकारे भारतीय पौराणिक कथामध्ये मायथॉलॉजीमध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे जे 3 देवता आहेत यांच्याशी पण त्यांनी मानवी जीवनाचं वर्णन केलेलं सिम्बॉलिक पद्धतीने केलेलं आहे, प्रतिकात्मक पद्धतीनं केलेलं आहे. जसं की ब्रह्मा इज द गॉड ऑफ क्रिएशन. ब्रह्मा हे जी देवता आहे ते निर्माता, विश्वाचा निर्माता म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. ते प्रतीक आहेत विश्वाच्या निर्मितीचे ते प्रतीक आहेत. विष्णू इज द गॉड ऑफ प्रॉस्पेरिटी. विष्णू हे वैभवाची प्रतीक मानले जातात, जे पालन पोषण करता म्हणून त्यांच्याकडे आपण पाहतो. तर महेश द गॉड ऑफ डेथ. महेश म्हणजे महादेव, यांना आपण गॉड ऑफ डेथ, मृत्यूचा देवता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. ते त्याचे प्रतीक आहेत. म्हणजे इंडियन मायथॉलॉजीमध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर त्याचं पण वर्णन कवितेमध्ये कवयित्रींनी केलेलं आहे. त्याच्याशी पण सिम्बॉलिक, प्रतिकात्मक पद्धतीने त्याची पण मांडणी केलेली आहे. ओके, नाव लेट्स सी द पोयम फर्स्ट स्टान्झा. कवितेमध्ये कवयित्री काय म्हणतात पाहूयात आपण. वीवर्स विविंग अ ब्रेक ऑफ डे. Why do you weave a garment so gay? Blue as the wing of a halcyon wild, we weave the robes of a newborn child. पहिला स्टान्झामध्ये कवयित्री प्रश्न करतात विवर्सला. विवर्स विविंग ॲट ब्रेक ऑफ डे, why do you weave a garment so gay? ब्रेक ऑफ डे म्हणजे अर्ली मॉर्निंग, सूर्योदयाची वेळ. डाऊन पहाटेची वेळ. गारमेंट म्हणजे वस्त्र. गे म्हणजेच ब्राईट, चमचमीत अशा प्रकारचं. म्हणजे सूर्योदयाच्या वेळेला तुम्ही एवढं गे, ब्राईट, चमचमीत, तेजस्वी अशा प्रकारचं वस्त्र का विणत आहात. ब्ल्यू ॲज द विंग ऑफ अ हेल्सियन वाईल्ड, वी वीव द रोब्स ऑफ अ न्यू बॉर्न चाइल्ड. हेल्सियन म्हणजे किंगफिशर, अ बर्ड विच हॅज ब्राईट कलरफुल प्लम्स, की ज्याचे पंख हे ब्ल्यू कलरचे आहेत, ब्राईट आहेत, तेजस्वी आहेत. जस्ट शोन ॲज इन द पिक्चर. मी त्या ठिकाणी हेल्सियनचं पिक्चर दिलेलं आहे. मग त्याच्या पंखाप्रमाणे गर्द अशा निळ्या रंगाचं वस्त्र आम्ही विणत आहोत. कोणासाठी? फॉर अ न्यूबॉर्न चाइल्ड. नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी आम्ही ते वस्त्र विणत आहोत. रोब्स म्हणजे झगा, लांब झगा. म्हणजे नुकत्याच जन्मलेल्या बाळासाठी आम्ही हेल्सियन पक्षाच्या निळ्या रंगाप्रमाणे तेजस्वी, ब्राईट, शायनी अशा प्रकारचं वस्त्र बनवत आहोत. आता या ठिकाणी कवयित्रींनी मानवी जन्माची तुलना ही सूर्योदयाशी केलेली पाहावयास मिळते. आता या ठिकाणी ब्ल्यू हा जो कलर आहे, हा ब्ल्यू कलर होप, हॅपीनेस आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे तिन्ही स्टान्झामध्ये कवयित्रींनी विणकरांचं डिफरंट मूड्स जे आहेत, वेगवेगळे जे मूड्स आहेत त्याचं वर्णन केलेलं आहे. आता पहिल्या स्टान्झामध्ये द मूड ऑफ द विवर इज हॅप्पी. ते आनंदी आहेत. जेव्हा एखादं मूल जन्माला येतं, देर इज एक्सपेक्टेशन. त्या ठिकाणी त्याच्याकडून अपेक्षा असतात. म्हणजे ब्ल्यू कलर जो आहे, हा ब्ल्यू कलर होप, एक्सपेक्टेशनचं प्रतीक म्हणून या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. चाइल्डहुड इज मोर अट्रॅक्टिव्ह लाईक ब्ल्यू कलर. चाइल्डहुड इज मोर अट्रॅक्टिव्ह लाईक ब्ल्यू कलर. आपण पाहतो जेव्हा एखादं मूल जन्माला येतं तेव्हा त्या कुटुंबामध्ये खूप आनंद झालेला असतो. आपण पेढे पण वाटतो. म्हणजे ते कसं आहे, व्हेरी अट्रॅक्टिव्ह,
आनंदी मोमेंट आहे ती, हॅपी मोमेंट आहे ती. ओके. देन द नेक्स्ट स्टांझा, सेकंड स्टांझा. सेकंड स्टांझामध्ये कवयित्री विवर्सला म्हणतात, विवर्स, विविंग ॲट फॉल ऑफ नाईट, व्हाय डू यू विव अ गारमेंट सो ब्राईट, लाईक द प्लम्स ऑफ अ पिकॉक, पर्पल अँड ग्रीन, वी विव द मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन. मग सेकंड स्टांझामध्ये कवयित्री विवर्सला म्हणतात, विविंग अ फॉल ऑफ नाईट. आता रात्र झालेली आहे, या रात्रीच्या वेळेला, सायंकाळच्या वेळेला, व्हाय डू यू विव अ गारमेंट सो ब्राईट, एवढं ब्राईट वस्त्र तुम्ही का विणत आहात. देन द विवर्स गिव्ह आन्सर टू हर क्वेश्चन. काय म्हणतात, लाईक द प्लम्स, प्लम्स म्हणजे सॉफ्ट फिदर्स, मऊ अशा प्रकारचे पंख, पिसारे, फिदर म्हणजे पिसारा, आणि ज्या प्रकारचा मोराचा पिसारा आहे, जसं की चित्रामध्ये दाखवलेलं आहे, पर्पल अँड ग्रीन. आणि मग तशा प्रकारचं वस्त्र आम्ही विणत आहोत, कोणासाठी, मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन, हॅपी मोमेंट. या ठिकाणी पण आपल्याला आनंदी अशा प्रकारचा क्षण पाहावयास मिळतो. मॅरेज वेल्स, मॅरेज वेल्स म्हणजे विवाहाचे वस्त्र. आणि मग आम्ही राणीच्या विवाहामध्ये तिला लागणारं जे घुंगट आहे, ओढणी आहे, लग्नातील जे वस्त्र आहे ते आम्ही विणत आहोत. अँड कलर ऑफ द मॅरेज वेल इज पर्पल अँड ग्रीन. आता या ठिकाणी हे जे दोन रंग आहेत, पर्पल आणि ग्रीन, हे कशाचे प्रतीक म्हणून या ठिकाणी वर्णन केलेलं आहे, प्रॉस्पेरिटी, वैभव. म्हणजे मानवी जीवनातील दुसरा जो टप्पा आहे त्याचं वर्णन कवयित्रींनी या ठिकाणी केलेलं आहे. यूथ, ॲडॉल्टहुड, यंग स्टेज. आणि मग या स्टेजमध्ये आपण कसं असतो, यूथ इज द गोल्डन टाइम ऑफ लाईफ, म्हणजे तो आपल्या जीवनातील सुवर्ण काळ आहे, ज्यामध्ये एन्थुझियाझम पाहायला मिळतं, एनर्जी पाहायला मिळते, त्याचबरोबर एन्जॉयबल आहे आणि ती अट्रॅक्टिव्ह आहे. हे जे यूथ आहे म्हणजे तारुण्य, हे जे आहे ते अट्रॅक्टिव्ह असतं, एन्जॉयबल असतं, तशाच प्रकारे एन्थुझियास्टिक असतं, एनर्जेटिक असतं. आणि या ठिकाणी हे जे मॅरेज वेल्स ऑफ अ क्वीन म्हटलेलं आहे, हे रिचनेस त्याचं प्रतीक आहे ते. आणि मग या सेकंड स्टांझामध्ये द मूड ऑफ विवर इज हॅपी. आणि या ठिकाणी जो मूड आहे विवरचा तो हॅपी पाहायला मिळतो. मग कवयित्रीने दुसऱ्या स्टांझामध्ये मानवी जीवनातील जो सर्वात महत्त्वाचा सुवर्ण काळ आहे, जो दुसरा टप्पा आहे तारुण्याचा, त्याची तुलना त्यांनी दिवसातील दुसरा जो टप्पा आहे सायंकाळ त्याच्याशी केलेला आपल्याला या ठिकाणी पाहावयास मिळतो. देन द लास्ट स्टांझा. लास्ट स्टांझामध्ये कवयित्री जे आहेत सरोजिनी नायडू हॅज आस्क्ड अ क्वेश्चन टू द विवर. त्या काय म्हणतात, विवर्स, विविंग सोल्म अँड स्टील, व्हॉट डू यू वीव इन द मूनलाईट चिल. सोलम म्हणजेच सिरियस, व्हेरी सिरियस, अतिशय गंभीरतेने. स्टील म्हणजे शांत, निश्चल, स्तब्ध. कवयित्री म्हणतात, विवर्स, विविंग सोल्म अँड स्टील, व्हॉट डू यू वीव इन द मूनलाईट चिल. विणकरांनो, या रात्रीच्या चंद्रप्रकाशामध्ये, थंड अशा चंद्रप्रकाशामध्ये तुम्ही एवढ्या गांभीर्याने, गंभीर होऊन, सिरियस होऊन, शांत चित्ताने काय विणत आहात. देन द विवर्स गिव्ह आन्सर टू सरोजिनी नायडूज क्वेश्चन. दे से, व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड.
We weave a dead man's funeral shroud. What we are weaving? We are weaving a dead man's funeral shroud. फ्युनरल श्राऊड म्हणजे प्रेतवस्त्र. या ठिकाणी फ्युनरल म्हणजे दफन, श्राऊड म्हणजे प्रेतवस्त्र. आणि आम्ही मृत व्यक्तीसाठी प्रेतवस्त्र विणत आहोत. आणि त्या वस्त्राचा कलर जो आहे तो या ठिकाणी व्हाईट असा म्हटलेलं आहे. कशाप्रमाणे? लाईक ऑर ॲज अ फिदर अँड ॲज अ क्लाउड. म्हणजे पिसाऱ्याप्रमाणे, जस्ट शोन इन द पिक्चर. जसं चित्रामध्ये तो पिसारा दाखवलेला, पीस दाखवलेला आहे, त्या पिसाप्रमाणे, क्लाउडप्रमाणे आम्ही पांढरं शुभ्र वस्त्र विणत आहोत. आणि मग या शेवटच्या स्टांझामध्ये कवयित्रीने मानवी जीवनातील जो शेवटचा टप्पा आहे, मृत्यू, ओल्ड एज, वृद्धावस्था, त्याची तुलना दिवसातील जो शेवटचा टप्पा आहे, रात्र, याच्याशी केलेला आहे. आणि या ठिकाणी द मूड ऑफ विवर इज सॅड. या ठिकाणी विणकरांचा जो मूड आहे तो दुःखी आहे. साहजिकच आहे. मृतावस्थे, ओल्ड एज याचं वर्णन केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मूड जो आहे तो सॅड आहे. Feather had come out from the wing and now it has no use. काय म्हटलेलं आहे? Feather had come out from the wing. पंखातून पीस गळून पडल्यानंतर जशा प्रकारे पंखाला काहीही, ते पंख काही उपयोगाचे नाहीत, तशाच प्रकारे आता तारुण्य अवस्था संपुष्टात आलेली आहे, संपलेली आहे. आता ओल्ड एज आहे. अँड इन द ओल्ड एज वी आर टोटली डिपेंड ऑन अदर्स. आपण पूर्णपणे इतरांवरती अवलंबून असतो. आणि मग एखाद्या पक्षाच्या पंखातून पीस गळून पडल्यानंतर जसं त्या पंखांना काही महत्त्व राहत नाही, तशा प्रकारे आपल्या आयुष्याला, जीवनाला काही महत्त्व राहत नाही. The cloud is moving after few minutes. We can't see the cloud in the actual place. ढगारा जो असतो, क्लाउड जो असतो, जोपर्यंत त्याच्यामध्ये बाष्प आहे, एकदा का ते पावसाच्या रूपाने जमिनीवरती पडल्यानंतर त्या ढगाला पण काही महत्त्व राहत नाही. तशाच प्रकारे मानवी जीवनातील जो दुसरा टप्पा आहे तारुण्याचा, तो तारुण्याचा टप्पा निघून गेल्यानंतर वृद्धावस्थेमध्ये सुद्धा मानवाला काही महत्त्व राहत नाही. शेवटचा टप्पा जो आहे वृद्धावस्था, मृत्यू. अशा प्रकारे कवयित्रीने या कवितेमध्ये मानवी जीवनातील जे 3 टप्पे आहेत, चाइल्डहुड आहे, बर्थ म्हटलेलं आहे, त्यानंतर यंग स्टेज आहे, ॲडॉल्टहुड म्हटलेलं आहे, आणि डेथ म्हटलेलं आहे, म्हणजेच ओल्ड एज म्हटलेलं आहे. या मानवी जीवनातील जे 3 टप्पे आहेत, या 3 टप्प्यांची तुलना त्यांनी दिवसातील 3 टप्प्याशी केलेली आहे, 3 वेळेशी केलेली आहे. अर्ली मॉर्निंगशी केलेली आहे, त्याचबरोबर फॉल ऑफ नाईटशी केलेली आहे, म्हणजे नाईटशी, सायंकाळशी, इव्हिनिंग पिरियड आहे तो, आणि रात्रीशी पण केलेली आहे. कवयित्रीने या कवितेमध्ये 3 रंगांचा यूज केलेला आहे. पहिल्या स्टांझामध्ये कवयित्रीने ब्ल्यू कलरचा उल्लेख केलेला आहे, जस्ट लाईक हेल्सियॉन्स विंग. तर दुसऱ्या स्टांझामध्ये त्यांनी प्लम्स ऑफ पिकॉक पर्पल अँड ग्रीन असं म्हटलेलं आहे. तर थर्ड स्टांझामध्ये त्यांनी ॲज अ फिदर, म्हणजे व्हाईट ॲज अ फिदर अँड व्हाईट ॲज अ क्लाउड असं म्हटलेलं आहे. ही जी कविता आहे ही रूपकात्मक अलंकाराचा, मेटॅफरचा यूज करून लिहिलेली आहे. या कवितेमध्ये डिफरंट फिगर्स ऑफ स्पीचचा यूज कवयित्रीने केलेला आहे. जस्ट लाईक सिमिली आहे, मेटॅफर आहे, त्याचबरोबर ॲलिटरेशन आहे, त्याचबरोबर इमॅजिनरी आहे,
अशा विविध प्रकारच्या फिगर ऑफ स्पीचचा यूज कवयित्रीने कवितेमध्ये केलेला पाहावयास मिळतो. त्याचबरोबर कवितेमध्ये आपल्याला फिगर ऑफ स्पीच ह्या विविध पाहायला मिळालेल्या आहेत. त्याचबरोबर रायमिंग स्कीम ही जी पाहावयास मिळते ती ए बी बी अशा प्रकारची रायमिंग स्कीम कवितेमध्ये पाहावयास मिळते. तिन्ही स्टांझामध्ये कवयित्रीने ए बी बी या रायमिंग स्कीमचा यूज केलेला आहे. ओके, या व्हिडिओमध्ये आपण लाईन बाय लाईन कविता पाहिलेली आहे. इन द नेक्स्ट व्हिडिओ वी विल डिस्कस अबाउट ॲप्रिसिएशन. ॲप्रिसिएशन बद्दल आपण चर्चा करूयात. ओके, थँक्यू.